तर मंडळी आता प्रूफ आहे, कॅमेरा चालू आहे. हे माते थांबा, आता हे सध्या महाराज बनलेत. बरं, आता मी यांना म्हणजे एक सरप्राईज दाखवणार आहे. तर बघूयात हे काय रिॲक्शन देतात हे तुम्हाला दाखवते आता लाईव्ह जे काय असेल ते समोर आहे. शर्ट खराब केला माझा, डोळे बंद करा. माझा शर्ट खराब केलाय. शर्ट हातात दिसतोय, काहीतरी कांड केलाय. थांबा ना, कुछ तो कर रही है. ओम नमः शिवाय. हे भगवान बचाओ. 1 2 3. ओ नो, हमार शर्ट एवढं नवीन शर्ट खराब केलंय. हे कालच तर घातले होते मी. कसं काय? खरं रिॲक्शन द्या, खरं रिॲक्शन द्या. यार कस काय लागले ह्याला? हे मी मशीन मध्ये लावला होता, म्हणजे यांचे कपडे मी मशीन मध्ये लावले होते. कलर डबा केला, सगळं चेक केलं होतं. म्हणजे ऑलरेडी तशी मला सवय आहेच, मी सगळे खिशे वगैरे सगळं चेक केलं, कशातच काहीच नव्हतं. आणि ज्या वेळेला कपडे छान ड्राय होऊन आले धुवून, त्यावेळेला मी वाळवत टाकताना बघितलं तर पेन होता मध्ये. पेन कोणता? काळा? हा, कुठं? मशीन मध्ये पेन होता. पेन होता? मग आता मशीनवर किती सामान असते आपल्या? आता मशीनवर किती सामान असते? मशीन मध्ये जे पेन होता ना, ते ठेवला होता श्रावणीनं वाटतं मशीनच्या वर, आणि माहित नाही तो कधी पडला मध्ये. पण आता मला शर्ट घेऊन द्यावं लागेल तुला, माहितीये का? आता मला शर्ट घेऊन द्यावं लागेल. आता मला माहित नाही, घेणं देणं नाही मला काही. शर्ट एवढं छान. मी 1000 वेळा सांगत होतो तुला की त्या मशीनच्या ड्रॉप त्या ह्याच्यावरती नाही का काही ठेवू नको. त्याच्यावर कंगवा, तुझं ते पावडरचा डब्बा, श्रावणीच्या क्लिपा. थांबा 1 मिनिट. श्रावणी काय करते, घेते आणि तिचा ती यूज करणार आणि त्याच्यावर खरं ते सांगते. काय? थांबा, बरं झालं हे मी बघितल्यापासून मला टेन्शन आलं होतं. बरं झालं बाकीच्या कपड्यांना नाही लागलं हे. पण हे इथं माझ्या खिशाला पेन होता. कुठं पेन होता? काय म्हणजे आता खिशाला नव्हता पेन. नाही, पेनच आहे. पेन सगळे कपडे काढले ना, नंतर पेन निघाला मशीन मध्ये. मग मी सांगत होतो का नाही की तुम्ही कधी त्या मशीन मध्ये काय टाकून देता वॉशिंग मशीन मध्ये? सांगत बरं, होतो का तुम्हाला नवीन मी सांगत होतो का नवीन छान शर्ट घेऊया आता. खूप पण सारं मी म्हणलं ते बरं, खरं यावर झालं का काय नाही? मी म्हणलं ते खरं झालं का नाही? हो. हा? बरं झालं, थँक गॉड माझ्या कपड्यांना नाही लागलं. मला आता नवीन जर शर्ट घेऊन दिला नाही, ते बी माझ्या पसंतीचा 1000 रुपयाची पेन घेतला तर पूर्ण शर्ट 2 दिवसाआधी 2 का 3 दिवस आधीच घातला होता. परवाच घातला होता. म्हणून तर आज मी यांचे कपडे जे आहेत ते धुवायला टाकले. बरं, यावरती काही सोल्युशन आहे का तुमच्याकडे? तुला हा, कमेंट मध्ये सांगा. आपल्याला कोण कमेंट करते का? बरं, जाऊ द्या. तर आता मीच बघल गुगल वरती यावर जर काही उपाय असेल तर. ChatGPT ला विचार. ChatGPT AI त्याला विचारते आणि निघाल तर बरे. थँक्यू. बरं झालं आता याच्यानंतर तरी म्हणजे हो ओके. आता चहा पिणार? आता दिला तर श्रावणीला आता सोडून आले आणि मी ऑलरेडी शर्ट मी पाहिल्यापासून वरती ठेवलं होतं. म्हटलं हे आले कॅमेरा चालू करायचा आणि तुम्हाला शर्ट हिने खराब केलं रे देवा. आता पण खरं सांगू, जर कॅमेरा बंद असता तर अशा नसत्यावर का रिॲक्शन, मग खूप वेगळे रिॲक्शन असते. मला नवीन शर्ट घेऊन देणार थँक्यू. बरं, शर्ट खराब केला यार. निघत असेल ही डाल. कसं निघते आता कुणाला माहिती. जाऊ द्या. मी नंतर हे नाही करून बघितलं, म्हटलं आणखीन मी पाणी टाकलं तर ते आणखीन पसरल डाल. ग्लिसरीन का कशानंतर काय बघूया आता. आम्ही ते कलर मागे पुढे दोन्ही ठिकाणी गेला. जाऊ द्या. भाजी विकायला बसली असं वाटतंय का? भाजी लेलो भाजी. मंडळी, मग तुम्ही पाहिलंच, त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी.
तर भरपूर असं भाजीपाला आणलाय. टोमॅटो बघत असाल ते तर तुम्ही विचार करत असाल की ह्यांना एवढे टोमॅटो काय किलो दिले? तर टोमॅटो मावशी 20 रुपयाला 1 किलो आणि 30 रुपयाचे 2 किलो असे होते. भाव कमी होता, स्वस्त होते. ओके. त्यामुळे मी 2 किलो टोमॅटो आणलेत. भाजीवाले आणि- मावशी एकदम हे बापरे, खूप सारे भाजी आणले आज. हो नाही आणि हे आणलंय काय काय फणस. हो का? आता ही भाजी मी नवीन शिकलीये आणि खूप छान मला आवडते स्पेशली, हो का? त्यामुळं मी घेऊन आले. हा आठवणीनं. बाकी मग मेथी वगैरे ह्या पालेभाज्या थोड्याशा होतात, जरा एरवीपेक्षा स्वस्त आहेत ना, त्यामुळं ते आणलेत. आणि आपण वांगे नाही आणत, आम्ही हे वांगे आणत नाही बरं का हिरवेवाले, पण श्रावणीला वांग्याची भाजी आवडते, त्यामुळं मग मी तिच्यासाठी हे खास स्पेशल हे वांगे आणलेत. बाकी काही नाही, गाजर वगैरे आणलेत हलवा करायला वाटा. आता 9:30 वाजलेत, पण आता मला ह्या पालेभाज्या ज्या आहेत ते निवडून ठेवणं आता गरजेचं आहे. नाहीतर ह्या ना लगेच सुकतात आणि मग हातीच लागत नाही, खराबच होऊन जातात पालेभाज्या. त्यामुळे आता अगोदर हे बाकीचा भाजीपाला जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्या भाज्या निवडायच्या. तर चला, आपला छोटासा ब्लॉग जो कसा आहे तो नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.